फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या म्हणजे विषाचीच परीक्षा. अविनाशचा सपोर्ट नाही आणि सासू ऐकत नाही. करायचं काय आमच्या मुलीने? मला ऑलरेडी उशीर झालेला आहे. उशीर झालाय अविनाश. डोंट वरी, असं काही नाही होणार. म्हणूनच सांग आईंना, सांगून जा त्यांना, म्हणावं असल्या पूजेला चारूला नाही पाठवणार म्हणून. या द्या, मी घेते. खूप उशीर झाला यायला. हो अगं, काही विचारू नको. आधी मठात गेले, तिथून सामानाची यादी घेतली, ती घेऊन मार्केटात गेले, तिथे सगळं सामान विकत घेतलं. आणि हे काय, अभि आला नाही? नाही, मामांकडे गेलाय. त्याची तब्येत बरी नाही ना. इथे येऊन नसते वाद घालायचे, मग दुसरं काय होणार आहे? नसते वाद कसं म्हटला तुम्ही? नाहीतर काय, आता तू आणि मी काय याच्यावरनं वाद घालणार आहोत? ये बस, इथे बस, ये. आता मला सांग, मी तुझी शत्रू आहे का? नाही. बरं, आता आमचे महाराज ते कोणी डाकू, दरोडेखोर, गुंड अशा प्रवृत्तीचे आहेत का? नाही. बरं, ज्यांच्या बरोबर पूजेला तू बसणार आहेस ते 7ही महंत माझ्या परिचयाचे आहेत. अगं रडू नकोस. मला एक सांग, इतकी वर्ष तुझ्या लग्नाला झाली, तुला नाही आई भाव असं वाटत? नको रडू नकोस. हे बघ, मी हे सगळं सामान आणलेलं आहे तुझ्यासाठी. थांब ना, मी तुला यादी वाचूनच दाखवते. हे बघ, 16 द्रोण, 6 ताटं, 7 जानवी जोड, 5 खण, 5 नारळ, 5 प्रकारची 5-5 फळं, उदबत्त्या, अष्टगंध, कापूर, पंचारती, तांदूळ आणि ही 5 प्रकारची धान्य, 7 महंतांना वस्त्र. कशी पूजेला बसत नाहीस ना, तेच बघते आता. महाराज मला म्हणालेच होते की तिचं दुर्दैव तिच्या आडेल, ती येणार नाही असं म्हणेल, पण तू तिला काहीही करून मठाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन ये, मग बघतो मी तिला. महाराज, आता तुमच्यावरच सगळं अवलंबून आहे. तुम्हीच काय ते पाहून घ्या. तुम्हीच आमच्या वंशाला दिवा द्या. माझ्या मुलाला सुखी ठेवा महाराज. कृपा करा आमच्यावर. अविनाश, माझं चहा घे. हे काय मामा, तुम्ही नाही घेणार चहा? त्यांना रात्री चहा चालत नाही. अरे मग माझ्या एकट्यासाठी चहा करण्याचा त्रास उगाचच घेतला तुम्ही. उगाचच कसा? तू या घरचा जावई माणूस. खरं तर मी तुला जेवायलाच बसवायला हवं होतं. नाही नाही, अहो मी फक्त मामांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो होतो. त्या दिवशी
एकदम वातावरण तापलं आणि मी काहीच बोलू शकलो नाही. अरे जाऊ दे तो विषय. जाऊ दे कसं? तेव्हापासूनच हा सगळा त्रास सुरू झाला तुम्हाला. मी तेव्हा मामांना म्हटलं होतं मी सोडायला येतो म्हणून, पण नुसतं म्हणायचं नसतं, निघायचं असतं. काही वेळा निर्णय त्वरित घ्यायचे असतात. सुधा शांत राहा. त्या दिवशी काय झालं तुला माहित नाहीये. आणि मला माहित करून घ्यायची इच्छा पण नाहीये. पण आता हा आलाय ना, तर मुद्द्याचा विचार आहे त्याला. मामी तुम्ही माझ्याशी या टोन मध्ये का बोलताय? कारण जिथे स्पष्ट बोलायला हवं तिथे तू बोलत नाहीस म्हणून. एक मुलगा म्हणून आईचा मान राखणं तुझं कर्तव्य आहे. पण मग बायकोचा मान कोणी राखायचा? अरे एवढीशी होती रे, आम्ही तिला चिपळून घेऊन आलो होतो. नात्यानं माझी भाची असली ना तरी माझी मुलगी आहे ती. हे विषय आत्ता बोलायची काही गरज आहे का? हे बघा, मी आत्ता काय बोलते मला काही कळत नाहीये. पण मध्यरात्री 7 परपुरुषांबरोबर ओले त्यांनी चारूने पूजेला बसावं हे असले अघोरी उपाय मला मान्य नाहीयेत. हे बोलणं झालंय. पण त्यावर ठाम निर्णय नाही झालाय. मला वाटतं मी चुकीच्या वेळेला आलोय. नाही उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. तुझा अपमान करण्याचा किंवा तुला दुखवण्याचा हेतू नव्हता. मला फक्त एकच सांग की सध्या समाजात इतके गैरप्रकार चालू आहेत, आपण त्याच मार्गाने जाणं कितपत योग्य आहे? हे बघा मामा, जिथे श्रद्धा असते ना तिथे योग्य अयोग्याचा प्रश्नच नसतो. असं तुझं म्हणणं आहे की आईचं? आईची श्रद्धा आहे. आणि तुझं काय? खरं सांगायचं तर मलाही बाळ हवंय. म्हणजे तू चारूच्या बाजूने उभा नाही राहणार? मी चारूच्या बाजूनेच आहे, पण मी आईच्या विरोधामध्ये नाही जाऊ शकत. बरं मी निघतो. काळजी घ्या. आई काही वेडवाकडं बोलली असेल तर तिच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. मी निघतो. अरे सुधा, तुझं येईल प्रत्यंतर. ठेवलंय कधी काही व्यवस्थित? सगळं स्वतः करायला लागतं. आहे कोणाची मदत? छे. काय ग, रागावलीस का? हो, आणि मी का रागवले ना ते तुम्हाला माहितीये. ते सांगितल्याशिवाय कसं कळणार? सांगितल्याशिवाय कळत नाहीये. मग तुम्ही झोपा शांत. मला सांगायची गरज नाही. बा त्या जरा गोळ्या दे. तुम्ही कधी स्वतःच्या हाताने घेतलंयत औषध? तू दे ना. सगळं स्वतःच्या मनासारखं करून घ्या. अरे
सुधा तू जरा समजून घे ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय? हा ते तर तू त्या अविनाश समोरच लक्षात आणून दिलं होतंस. तो बिचारा उठून निमूटपणे निघून गेला. बिचारा कशाने? अगदी चांगला हुशार आहे तो. मी चारूच्या बाजूने आहे म्हणताना आईच्या विरुद्ध एक अक्षर बोलला नाही तो. हा कसा काय चारूच्या बाजूनी? आणि मला वाटलं होतं तुम्ही सुनवाल तर तुम्ही नमतं घेतलं. माझा नाईलाज झाला. तो कसा काय? आणि आपण आपल्या मुलीची बाजू मांडायचीच नाही? नाही ते काय त्याला माहित नाहीये का? पण त्याला कळत नाहीये ना. अहो चारूला मूल नाही, ही उणीव असू शकते. गुन्हा नाहीये की कोणी उठावं आणि तिला कुठलेही उपाय सुचवावेत. आणि चारूने ते करायचे. नाही पण तो उपाय त्यांनी नाही सुचवलेला ना, त्याच्या आईने सुचवलाय. हो पण मग त्यांनी आपल्या आईला समजवायला नको? आता तुला पटणार नाही पण म्हणजे आता तुमचं तत्वज्ञान असणार. तू चिडलीस ना की नेहमी असं म्हणतेस. नाही लॉजिक समजून घे. हे बघ सांगू बोला. बघ साधी गोष्ट आहे. तुझा जसा त्या बाप्पावर विश्वास आहे तसा त्याचा त्या आईच्या महाराजांवर विश्वास आहे. अहो तुम्ही माझ्या पोराची तुलना त्या महाराजाशी करताय? अगं नाही ग बाई, तेव्हा तुम्हा दोघांच्या विश्वासाची तुलना करतोय मी. अहो तुम्हाला तरी लॉजिक पटतंय का? अगं पण पटवून घ्यावं लागेल ना. ऐक ऐक तू माझं. हे बघ मला एक सांग, ती बाई आता हट्टाला पेटलीये. ती कुणाचं काहीही ऐकणार नाही, बरोबर? हा अविनाश मधल्या स्टेजवर आहे. आणि मग चारूचं काय? चारू आता चारोबा जो काही निर्णय घेईल, म्हणजे जर तिला घर सोडावं लागलं तो निर्णय तिने घेतला. आपण तिला भाग पाडायचं नाही. पण तिने तसा निर्णय घेतला तर आपण मागेही हटायचं नाही. आणि ती निर्णय घ्यायला कचरली तर? तुला वाटतंय असं? अहो कुणाला काय वाटतं ह्याचा अंदाज कुठे येतोय? जर का माझ्या बाप्पावरच्या विश्वासाची तुलना तुम्ही त्या हट्टीबाईच्या श्रद्धेशी करत असाल ना तर तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थच नाहीये. सुधा सुधा अगं, जितका विश्वास जास्त तितकी श्रद्धा दृढ. त्याचं प्रमाण सिद्ध करता येत नाही पण परिणाम लक्षात येतो. आणि त्याच परिणामावर मी लक्ष ठेवू नये. पूजेच्या दिवशी जर चारू तयार झाली तर मी घरात स्वस्थ बसणार नाही, एवढं लक्षात ठेव. कळत तुझं येईल प्रत्यंतर. अगं आई, हे तू कशाला आणलंयस? मी आणलं असतं ना. तुला कॉलेजला जायचंय ना, मग इथे लक्ष घालायचं नाही. आलीस ना की कर काय करायचं ते. थोडा अभ्यासावर लक्ष द्यायला सांग तिला. अच्छा, ते तू नको सांगायला. हा सांगायचं म्हटलं ना तर माझ्याकडे पण बरंच काही आहे सांगण्यासाठी. म्हणजे काय ग? अगं आई, तिच्याकडे काय लक्ष देतेस ग? ती काय पण बोलते, सोड तिला. तू घे चहा घे चल. आई, आज सकाळी बाबांनी जाताना चहा नाही घेतला का ग? तुझ्याकडे पण नाही मागितला? अगं आई, नक्की काय झालंय ते तर सांग. बाबा बोलत नाहीयेत का तुझ्याशी? यावेळेस मी त्यांच्याशी बोलत नाहीये. पण का? आपण मग बोलू ग. तुम्ही दोघं हसू नका. मी रागावले. हा, दिसतेस खरी तशी. आई, पण आपले बाबा तसे शांत आहेत. मिठू, तुझ्या लग्नाला किती वर्ष झालीत? हा, अगं आई, कुठले पण प्रश्न विचारू नकोस तिला. ती बघ कशी बोट मोजायला लागली. मिठू, ए बाळा, मी सांगतो ना, तुझ्या लग्नाला 8 महिने झाले, कळलं? हा, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आले. मिठू, मग आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. मग बाबा कसे, यावर बोलायचा अधिकार कोणाचा, माझा की तुझा?
पण मी आपले बाबा समजून बोलते हा. आणि मी माझा नवरा म्हणून बोलते. कम ऑन आई, नसतं ते टेन्शन घेऊ नकोस. चहा पी आणि बाबांना फोन कर, सिम्पल. मी कशाला करू? अगं सकाळी चहा न पिता गेलेत ना बाहेर ते. मामला गंभीर आहे, खरं सांगतो. असू दे, मी नाही जाणार बोलायला. अगं पण झालं काय? अगं जे गेल्या 25 वर्षात नाही झालं होतं ना ते आज झालंय. आई चक्कर रागावली आहे बाबांवर. तू मला चिडवतोयस? इथे माझं काय झालंय माझं मला माहिती आहे. आणि तुम्ही असे बघू नका रे. पण पण सकाळी चहा न घेता गेले म्हणजे. मिठू, हा, तू एक फोन कर ना त्यांना. आणि काय सांगू? आता ते सुद्धा मीच सांगू का ग? अगं आई, तुझ्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत हा. आणि तिच्या लग्नाला 8 महिने झाले आहेत. हिला काय विचारते? तू जा जा जा, तुम्ही दोघंही जा. पण आई, मी बघते काय करायचं ते. तुम्ही जा जा ना, जा. मिठू काय झालं? पर्स जड वाटते ग. हा? हे अगं काय हे? ओ गॉड, हा सर पण बसनी येतात. आता चारूचा विषय निघाला तर आपण नॉर्मलच राहायचं. शेवटी ही त्यांची पर्सनल बाब आहे. मी काय त्यांच्याशी बोलणार? गुड मॉर्निंग. सर तुम्ही आज बसने? माझ्या गुड मॉर्निंगचं हे उत्तर नाहीये. काय आहे, आमच्या आई साहेबांना गाडी हवी होती, त्यामुळे मग आम्ही इथे. कशा आहेत आई? टिपिकल आई सारखी, आणि चारू? टिपिकल बायको सारखी. नाही हं, तुमची चारू आम्हाला खूप आवडते आणि स्पेशली मला. एक गंमत सांगू, मलाही ती खूप आवडते. म्हणजे चारू भाग्यवानच आहे. का? हे तिचा नवरा असं मोकळेपणाने मान्य करतोय ना. तिच्या समोर नाही मान्य करत. कसं असतं ना, एका वेळी आपण 2-2 आयुष्य जगत असतो. एक घरातलं आणि एक बाहेरचं. मी सुद्धा आज आईशी वाद घालून उपाशीपोटी बाहेर पडले. आणि यांच्या घरी तर महासंग्रामच चालू आहे. पण आम्ही दोघं एकमेकांसमोर कसे उभे आहोत? कसला विचार करतेस? काही नाही, एव्हाना बस यायला हवी होती. हो, बस यायला हवी होती, पण ती येईलच असं नाही. आणि मला तर वाटतं आता बस येणारच नाही. माझ्यासाठी काही नेहमीच आहे हो, एकाच जागी वाट बघत उभं राहणं. सॉरी, मला हे मान्य नाही. ठराविक वेळेनंतर आपण दुसरा पर्याय शोधायला हवा. दुसरा पर्याय म्हणजे? म्हणजे बसला पर्याय म्हणजे ऑटो. हा, लेटमार्क होण्यापेक्षा ते बरं नाही का? बॉस सोबत असताना लेट मार्क शक्य आहे का हे? तरी ऑटो करायला काय हरकत आहे? माझी ऑर्डर समज. हो, पण ऑटो वेळेवर मिळायला हवं ना. आणि मिळाली तर मग देव नाहीतर दैव प्रसन्न झालं म्हणायचं. आणि दोन्ही प्रसन्न झालं तर? असं कधी होत नाही. अरे जाऊ दे ना, बाप्पा उगाच थोडी बोलतो. बाप्पा म्हणत असेल तर तो नाही येणार, तुला माहितीये ना. अरे का म्हणून? त्याच्या मनात आलं म्हणून? तू चूक करतोयस. एक्झॅक्टली उलट बोलतोयस.
मला वाटलं म्हणून तो येणार नाही असं नाही, तर तो येणार नाही म्हणून मला असं वाटलं. तुम्ही इथेच थांबा, मी हा गेलो आणि हा आलो. हे बघ विपिन, रागवू नकोस. पण तू आता कितीही निघायची घाई केलीस तरी तू इकडनं निघू सुद्धा शकणार नाहीस.